पापमोचनी एकादशीच्या दिवशी काय करावं असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला जाणून घेऊया. यंदा रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी पापमोचनी एकादशी साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं या व्रताचं महत्त्व आणि संपूर्ण पूजाविधी सुद्धा जाणून घेऊया. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हणतात. पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते, कारण या दिवशी व्रत केल्यानं सर्व प्रकारच्या पापांतून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यंदा 15 मार्च रोजी रविवारी पापमोचनी एकादशी आली आहे. त्या निमित्तानं सविस्तर माहिती बघूया. पापमोचनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आयुष्यात कळत न कळत घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हे व्रत आवर्जून केलं जातं. या दिवशी पूजा कशी करावी आणि पूजेची पूर्वतयारी कशी करावी, तर दशमी